नमस्कार. गुरु लीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 15 वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु परब्रह्मा करुणाघना मंगलधामा भक्तवत्सला आत्मारामा. नमन माझे तव चरणी निजानंदा वर्षण मच्चित्त पृथ्वीवरी दारुण. अनेक जन्म पडले पूर्ण जीवा तळमळ अनिवार. संस्कृती रूपी मृगजळ जीवासी ठकवी बहुसाळ. ज्ञानामृत भोजन दुर्मिळ होईल व्याकुळ अनुदिन. बहुत कंठिता उपवास उन्माद वात पावे विकास. तत्प्रकोपे भ्रम बहुवस होई जीवास अत्यंत. त्या योगे सैरा वैरा घालू लागला एरझारा. मृगजल रूप संसारा पाठी लागला रात्रंदिन. त्यात झाली भूतबाधा उपाय न चले तया संबंधा. सहा भूते झोंबली एकदा जखीण वासना पुरातन. घडी माझी हर्षे उडे घडी माझी दुःखे रडे. घडी माझी शांत पडे ऐसा धडपडे जन्मभरी. शरीर ग्रह होता जीर्ण जखीण नेई अन्नी ओढून. ऐशी ग्रहे असंख्य फिरून येता झाला नरजन्मी. 184 जन्ममणी माला फिरवी कालधणी. कारण वासना पापखाणी पाठी लागली सोडिना. ऐशा मण्यात नरजन्म मेरु दुर्मिळ खास परम. यातची गवसता उपाय उत्तम इतुका अनर्थ टळेल. आनंद गुरु म्हणे काल म्हणसी तोची विश्वपाल. सृजिता तोची परिनिश्चल सर्व व्यापुनी निराळा. तोची शिव तोची विष्णू तोची विधी तोची भानू. तोची चंद्र तारांगणू तोची भूते पंचमहा. एवं तोची विश्व सकळ परिवेगळा राहे निश्चळ. मायेचा हा खेळ सकळ तयासी आणिले गुणसत्वा. तिनेच जीवा भ्रमविले तिनेच वासनेसी पाठविले. तिनेच साही भूता प्रेशिले खेळ आपुला चालावया. परी प्रभुदिळ दीनदयाळ परी प्रभू दीनदयाळ. जीव ऐसे होता व्याकुळ भावे स्मरती एकपळ. तया कुशल करीतसे सद्गुरु रूपे प्रकटोन. असती ऐसे मुमुक्षुजन ज्ञानवृष्टी करोनी पूर्ण. मेळवी तया स्वानंदी तोची सद्गुरु अक्कलकोटी. एवोनी राहिला जगजेठी देखो निचित्ताची बळकटी. करी अनुग्रह तात्काळ ये विषयी दृष्टांत. तुझ सांगतो ना मी बहुत होनिया सावचित्त. श्रवण करी हरिभक्ता आळंदी नामे पुण्यक्षेत्र. इंद्रायणी काठी पवित्र ज्ञानदेव प्रसिद्ध सर्वत्र. समाधिस्थ असती जै तेथील महाथोरयती. नाम नृसिंह सरस्वती सकल शास्त्री प्रवीण निश्चिती. विद्वज्जना बहुमान्य करावया योग साधन. आत्मानुभवा सुपंथा जाण. नृसिंह स्वामी यत्न महान करीते जाहले अहर्निशी. ब्रह्मनाळादी स्थाने बहुत यती राहिले सदा फिरत. समाधी साधन मुख्यार्थ धरुनी चित्ती सुनिश्चये. जितुके ज्ञान संपादिले तितुके ज्ञान साधन अभ्यासिले. परिपूर्णतेसन पावले प्रयत्न करिता भगीरथ. सद्गुरु प्रसादा वाचोन कदा न होय पूर्ण साधन. ऐसा निर्णय करून नित्य राहती शोधात. शिष्य पुसे गुरुप्रती समाधी योग कैसा चित्ती. तत्कल्पना ही मम चित्ती नसे पुरती दयाळा. कैसी मानव शरीर रचना कैसे लाविती योग साधना. कैसे करीती प्राणाकर्षणा कोडे अवघे मजलागी. गुरु बोले प्रेमवचन प्रत्यक्ष येई अनुभव जाण. तरीच होय पूर्ण ज्ञान परिस्थूल माने निवेदितो. पंचभूतात्मक शरीर आकाश दुसरे तत्व समीर. अग्नि तृतीय चतुर्थवार पृथ्वी पंचम 80. मूल ब्रह्मा झाली स्फूर्ती तीच माया आदिशक्ती. सर्वोत्पादका तीच निश्चिती अघटित घटना तियेची. आपणा सवे सोहम ध्वनी तिनेच उठविला निरंजनी. एवं ब्रह्मा सगुण करुणी नाद ब्रह्म बनविले. तेच तत्व परमजाण शब्द तयाचा मुख्य गुण. ब्रह्ममय स्वये असोन नाम पावले सद्गुणे. ऐसे हे सगुणाकाश त्यात मायेचा अभिनिवेश. त्यात निर्मिले मूलांश नाम जया परमाणु. कर्मेंद्रिया जितुके ज्ञात तितुके परमाणुमय खचित. अथवा सृष्टीसी कारणीभूत मुख्य केले परमाणु. ऐशा परी परमाणुस
चालन माया देती झाली जाण, आघात कार्ये भासमान, होती सकल जीवांसी, ऐसे तयाचे चालन, त्यासी वायू नामाभिधान, आकाश तत्वी पावला जनन, परिभिन्न तयाहुनी, अत्यंत वाढता चालन शक्ती, परमाणुस अत्यंत गती, त्या योगे कार्य निश्चिती, भिन्न झाले वायुहून, तेची कार्य अग्निजाण, अथवा तेच दैदिप्यमान, तृतीय तत्व ते पूर्ण व्यक्त झाले ऐशारीती, परमाणुस जडत्व, येत चालले अनुतत्व, तैसेच वाढे समीपत्व, होत चालले घनदाट, प्रथमापासून द्वितीय, उभयापासाव केले तृतीय, ऐसे एकवटुनी त्रय, जल बनविले मायेने, जलात परमाणु घनता, तैसेच जडत्व विषेत वाढता, साख पुटे बैसता बैसता, पृथ्वी तत्व उद्भवले, ऐशी पुटे बहुवस, वाढत जाती अनुदिवस, कल्पांती होता कळस, मग चाले प्रतिक्रिया, पंचतत्वे जरी भिन्न, तरी जयहुनी जया जनन, पूर्वव्यापक उत्तरा जाण, उत्तर व्याप्त पूर्वाने, घेता पृथ्वी दृष्टांत एक, जलतीयेचे असे व्यापक, जलव्याप्त परत्रयी देख, एवं सृष्टी पंचजा, पंचतत्वाचे मिश्रण, वरी मायेचे आवरण, तीच अवघी सृष्टी जाण, चालक शक्ती मायेची, पाची मिळून झाले जीव, योनी परत्वे न्यूनाधिकत्व, जडा माझी असे उणीव, काही मूल तत्वांची, सकल मायेचे बंदिवान, चर जीवादिदले ज्ञान, परितया टाकिले मोहून, सूत्रधार स्वयंमेव, नातरी शोधिते स्वानंद ठाव, उलट ती घेते धाव, यास्तवतीने योजनी उपाव, ब्रह्मजाली गुंतविले, शरीराधारे जीवस्थिती, मूल शिवरूप निश्चिती, परी अहंकारे भिन्नता ती, पडत चालली अनुदिन, जीव परमात्म्याचे प्रतिबिंब, सोपाधिकत्वे विरोध अजब, तेणे माजवुनी सकल दंभ, जन्मयात्रा भोगितसे, अहम मम मुख्योपाधी, त्यातुनी उमग नये कधी, आलो कोठोनी कल्पना साधी, पळ मात्र घडेना, आत्मा जीवाचा प्रकाशक, परिजीवनसे ओळख, परमात्मा सर्व व्यापक, व्यक्तिविषयक जीवात्मा, आत्मा निरुपाधी निश्चल, जन्ममरण जीवाशी सकल, आत्मा सदसत प्रकाश केवळ, मनन क्रिया जीवाची, नरजन्मी सद्विचार, तिदलासे जीवा साचार, आत्मविचार निरंतर, करो निमुक्त व्हावया, आत्मानुभवा निरुपाधित्व, हेची पाहिजे मुख्य तत्व, चित्त सुस्थिर होता जीव, सहज होई पराडमुख, ऐसे घडताची भिन्नता, तात्काल हो विरोनी जाई तत्वता, ऐशा परी होता समता, ऐक्य होई जीव शिवा, ऐशी जी समस्थिती, तीच समाधी निश्चिती, तिच्या साधने स्वानंद प्राप्ती, साध्य होई मानवा, समाधी ऐसा स्वानंद पथ, अन्य जगती नसे निश्चित, यास्तव मुमुक्षुजन सतत, करीती अभ्यास तियेचा, समाधी शब्द सामासिक, विग्रह तुझसी सांगतो एक, समीकृत आधेय देख, यस्मिनस वै समाधी, आधी नामचिंतन विषय, असती जे चित्ती असंख्य, करो नितयाचा समूळ क्षय, मन व्हावे एकाग्र, समनाम एकाग्रता, एकची ध्यान राहावे चित्ता, अन्य विषय क्षालन तत्वता, मुख्य अर्थ हाची समाधीचा, ऐसे चैत्यकीकरण, त्यासची नाम योग साधन, प्राणायामादी विधिपूर्ण, उपसाधने तयाची, योग साधन अष्टांग, जणू स्वानंदा सोपान मार्ग, धर मुमुक्षु पूर्ण सुभग, तोची जाई लंघोनी, यम नियम आसन, प्राणायाम इंद्रियाकर्षण, अथवा प्रत्याहार ध्यान, धारणा समाधी त्वष्टंगे, एक चढती असे पायरी ही निश्चिती, दृढाभ्यासे साधन करती, समाधी स्थिती पाहावया, नरदेह असे घटित, सप्तद्रव्ये सुनिश्चित, अस्थिमास भेद चतुर्थ, वसाहेची असे की, रुधिर पंचम शुक्र षष्ठ, मज्जा सप्तम असे वरिष्ठ, ऐसे मिळून सप्त पदार्थ बनली असे नरकाया, द्रव्ये पंचतत्वापासून असती जाहली उत्पन्न, अर्धभाग पृथ्वी जाण, मुख्य असे नरदेही, शेषार्धी तत्वे तीन, जल आणि अग्निजाण, आकाश व्याप्ती सर्वत्र असोन, भासमान श्रवणेंद्रिया, सकल भूचरी हेची प्रमाण, खेचराधिकी अन्यमान, जैसे जयासी अनुकूल पूर्ण, तैसेची शरीर बनविले, दरेक भूता जीव शरीरी,
भिन्न भिन्न कामगिरी पिंड अथवा भुवारी उभय घटित असे पै पितात धारे राहे अग्नी कार्यतयाचे मुख्य पाचनी शरीर यंत्रे चालणी इष्टोष्णता पुरवितसे वायुकार्य श्वासोच्छ्वास रक्तशोधनी असे दक्ष योगाभ्यासी महत्व विशेष असे जाण तयाचे आकाश असोनी व्यापक श्रवण क्रियेसी मुख्य देख ऐसा पंचभूतात्मक असे व्यापार शरीराचा पोषण रक्षण आणि भोग देह व्यापारी तीन भाग आहार निद्रा मैथुन योग अवश्य शरीरा यासाठी देह व्यापार जीवाधीन देह तयाचे भागासधन सहस्रधर कमलासन असे देही तयाचे जीवाची अत्यंत प्रीती असे निज शरीरावरती वियोग संभव येताती दुःख होई तयाते अहमोपादी व्यक्त जीव शरीर देशी असे राव इंद्रिये तयाचे उमराव अथवा अंकित असती पै त्याचे करवी कारभार करो निमेळवी भोगोपचार सौख्य प्राप्ती स्तव अनिवार करी धडपड जन्मवरी जीवोद्भवासी कारण अहंकार हे सिद्ध जाण अथवा अहंभावची जीव आपण बाधनसे मानावया अहम ममेति वस्तुदय मिळोनी संसार निश्चय अहम भोक्ता मम योग्य वस्तू असती जितुक्या पै ममार्था कित तरी शरीर उपभोग्यते नसे साचार असे तत्वता भोगद्वार अथवा साधन भोगाचे अहंकाराचे मुख्य सेवक मन चित्त बुद्धी देख दश इंद्रिये उपसेवक असती जाण तयाचे कर्णचक्षु आणि नासिक जिव्हा त्वचायचे पंचक तैशीच हस्त पादाधिक कर्मे ज्ञान कर्मेंद्रिये श्रवण गुण असे करणी दृष्टिगुण सोपिला नयनी नासिक योजना अवग्राणी निज कर्तव्य बजावती रसने ठाई रुचिगुण तत्वे अंगी स्पर्श ज्ञान ऐशी कर्मे नेमुन दिदली असती जाणपा परिती असती परतंत्र नयन जेवी उपनेत्र दृष्टांकार भिन्न स्वतंत्र त्र्याविण बापुडी निर्जीव ऐशीच कामे मुख्य सेवका मन चित्त बुद्धीसी देखा नेमुन दिदली असती दरेका जो तो दक्ष निजकर्मी मनासी सोपिला विचार चित्तासी दिदले स्मृती भांडार निर्णय सोपिला बुद्धीवर विनियोग आज्ञा जीवाची नेत्री देखता सुंदर फळ रूप पोहोचे मनी तात्काळ अंतर्बाह्य रचना सकळ विचार करणे मनाकडे तत्संबंधी पूर्व ज्ञान स्मृती भांडारी असे जाण चित्त तितुके पुढे आणून अर्पण करी मनाते मन ऐशी सर्व माहिती बुद्धी पुढे ठेवी निश्चिती बुद्धी अहंकारा पुढती मांडी तत्वस्वरूप निर्णय अहंकार महास्त्रैण वासना विवशीचे अधीन तिचे वाचून एक क्षण भिन्न न राहावे तयासी वासना असे महाहावरी दरेक वस्तूचा हाव करी तिने लालसा दर्शवितात सत्वरी आज्ञा सुटे प्राप्तीची इतुक्यात सर्व साक्षी परमेश विवेक रूपे व्यक्त विशेष जो साक्षात सदादर्श ग्राह्य वा त्याज्य दर्शवी विवेक वासना एकमत होताची अंमल होय त्वरित मतभेद होता बहुत झगडा चाले उभयांचा जरी स्त्रैणत्वे वासनाधीन होनी अहंकार वर्ते जाण तरी तयाचे फल आपण भोगोनी दुःखी होतसे ऐसा तयाचा कारभार चाले जवर वाचे तोवर एक गळोनी पडता शिर अन्नी प्रवेश तात्काळ हृशरीरीम अंतरा वयव आणि हृदयम फुफ्फुसादी सर्व पाचन शोधनादी क्रियापूर्व करो निरक्षिती तयासी हृदय करी रुधिराभिसरण फुफ्फुसे करती रक्तशोधन यकृत पित्त संचय जाण अग्निकार्ये करीतसे कोठ्यात होऊनी घुसळण सवेची होई पृथक करण जलाधिक्य मूत्रपिंडे शोषण मलजाई गुदाकडे ऐशा क्रिया रात्रंदिन चालू असती शरीरी जाण त्यात अधिकात्वा न्यून करणे अशक्य अहंकारा ऐशा शरीरा चालन शक्ती असे माया स्वयेची निश्चिती परी आत्मजा अधिकार वृत्ती असे दिदली बहुवंशे परमात्मा जया पिता आदिशक्ती जया माता ऐसे अहम रूप जीव तत्वता असे अंशता स्वतंत्र कर्म ज्ञानेंद्रियाकडून इच्छित कार्ये करावी आपण शरीर शोषण शरीर पोषण आणि रक्षण करो निभोग भोगितसे
जीवाधीन जासुद पंक्ती मज्जातंतू हेची निश्चिती मज्जेतून उगम पावती मग पसरती चहूंकडे मज्जास्थान शिरकमल असती तया सहस्रदल जीव वस्ती तैची केवल भास जरी हत्कल्मी भास जरी ऋतकमली शिर पृष्ठभागापासून मणके असती लागून अपान प्रदेशी संपूर्ण झाले असती जाणपा दरेकासी अनुदीर्घ छिद्र असो निवनली नालिका अपार असो निवनली नलिका आरपार तिचे मधुनी एक दोर गेला असे तंतुचा नामतयासी कुंडलिनी दिधले असे योगशास्त्रज्ञी क्षीर पश्चात भागापासूनी पोचे जाऊनी गुदद्वारा कुंडलिनीचे आदिस्थान तेथोनी सुष्णुमा निघाली जाण क्षीर पृष्ठभागापासून येऊन पोचली लल्लाटी तिचे पासाव नाडीद्वय इडा पिंगला निरामय नासिकांतिरी येऊनी उभय दक्ष राहती स्वकर्मी कुंडलिनी पासून शाखाद्वय हस्ती जाण कुंडलिनी पासून शाखाद्वय हस्ती जाण तशाच पायी जाती दोन इतरांतरावयवार्थ मज्जांगापासून कर्णनेत्रादिकी जाण स्वतंत्र शाखा असून कर्तव्यापुले बजाविती तैसेची सूक्ष्म तंतू असंख्य सर्वत्र पसरले अंतर्बाह्य त्वांगींद्रियासी हेची साह्य असती जाण हरिभक्ता मज्जातंतू समुच्चय करी शरीरी कार्यद्वय जीवस्थानी वाहो निज्ञेय इंद्रिय चालन सांभाळी चालन शक्ती एक आणि ज्ञान करीती ऐशा परिवहन त्या योगे मुख्य साधन हो निराहिले चैतन्या जीव वासना बुद्धी चित्त मज्जातंतू विना व्यर्थ पंगो होनी बैसती स्वस्थ जैसे जाता अर्धांग वाहक शक्ती मुळे वात अथवा कोणी वायू बोलत जीवस्थिती सर्व शरीरात असे व्यक्त यांचेनी स्थान परत्वे नामे भिन्न तंतुगुच्छ पावले जाण प्राणापान व्यादोदान पाचवा समान ऐशी ही हृत्कमली असे प्राण बुधद्वारी राहे अपान सर्व शरीरी भरला व्यान कंठी उदान राहिला समान स्थान नाभी कमल वर्मस्थाने हीच केवल मूलस्थान शिरी विशाल वसती स्थान ते जीवाचे हेची वायू योग साधनी आकर्षिली यत्ने करुणी कर्मज्ञानेंद्रिय शाखा जणी करीती स्वाधीन यमनियमे पंचप्राण आकर्षण करती प्राणायामे करुण हृदय फुफ्फुसादी अवयव जाण होती अधीन ऐशा परी नित्य शरीर यंत्र चालन तेणे होती रुधिरादी क्षीण यास्तव आहार जलपान लागे करणे अवश्य नित्य चाले अन्नपाचन तेणे रुधिर वाढे नूतन श्वासोश्वासे रक्तशोधन नित्य चालू राहे पै जव मज्जेसी येई क्षीण तवती होई शांत जाण जीव स्वये पंगु आपण स्वस्थ राही निरुपाये जवतयाची चंचलता विशेष असे हरिभक्ता स्थूल शरीर सोडून तत्वता नूतन देह बनवितसे ऐशा या लिंगदेही विराजमान होऊन पाही नाना भोग भोगून येई स्थूल देही परतोनी प्रथम स्थिती गाढ निद्रा अथवा सुषुप्ती शब्द दुसरा लिंगदेहस्थ व्यापारा स्वप्न नाम असे की अवस्था जी शेष राहिली नाम जागृती असे पावली जिच्या माझी नित्य केली जीव करी सौख्येच्छे ऐशा यात अवस्था तीन याहुनी समाधी स्थिती भिन्न शांती सौख्याचे अपूर्व विधान उरे उपाधी नामशेष करीती स्वाधीन वायुसी छिद्रद्वययुक्त नासिक दक्षिण छिद्रे करीती पूरक वामे सोडोनी रेचक कुंभक उभयोर मध्ये पै सूर्यनाडी दक्षिण छिद्री चंद्रनाडी वामांतरी पिंगला आणि इडा दुसरी नामे शास्त्री प्रसिद्ध तिन्ही करोनी समतोल मग क्रमे वाढविती काल ऐशा परी वृत्ती सकळ लीन करीती एकाग्री मग देखोनी सुमार श्वासावरोधे करशिली समीर तेणे बैसोनी झटका जबर प्राण जाई अपानी सवेची कंठीचा उदान प्राणात मिळे येऊन
प्राणापान संमेलन त्यात व्यान मिसळे पै समान स्थानी परावाणी जी तत्पर प्रणवोच्चारणी कुटस्थ जो सर्वसाक्षी धणी होई पर्यंत समान पूर्ण समाधी लागता इंद्रिय व्यापार स्थिरावे तत्वता अहंकारासी ही क्षीणता एवो निवरे नाम मात्र इंद्रियासी नुरे काज रुधिरादी कुंठे सहज त्या योगे आहारादी चोज न लगे समूळ करावया ब्रह्मतादात्म समाधीत शरीर तिष्ठे काष्टवत बरी मृत्तिका वारुळ वाढत परिभान नसे जीवात्म्या ऐसी समाधी योग साधन क्रिया असे अति गहन असाध्य सद्गुरु कृपे विण परिदिग्दर्शन करीतो पै योग साधन अष्टांग तुझ कथिले असे प्राग सर्वादौ कर्म मार्ग यम नियम प्राधान्य चंचलतेसी मुख्य कारण वासना तीयेसी करावया क्षीण यम नियमादी अभ्यास पूर्ण असती जाण सुसमर्थ ऐशा परी अहंकार तोही होई सुस्थिर मग अवघे स्थूल शरीर सहजगती स्थिरावे अहंकार विचारा असे बोळ वासना कवटाळीन पडली गळा तिने मोहून गेला खुळा नातरी मूळचा सन्मार्गी यत्ने वासना होता क्षीण सवेची फिरवी जीववदन मूळ आपले शोधावया जाण तत्पर होई तात्काल इतकी होताची सिद्धता मग आसन विधी तत्वता हेतु देहबान सुटता न ढळावे अणुमात्र निरुपाधी एकांत स्थान हेरुनी करीती स्थल शोधन मग घालुनी दर्भासन बरी मृगार्जिन घालिती प्रथम करोनी स्थल शुद्धी तैशीच निज शरीर शुद्धी मग वावया कार्यसिद्धी आसन साधिती विधिवत योगासने विधिपूर्वक पद्मकुक्कुटादी असती अनेक क्रमवार साधोनी एक देह स्थिर करीती पै मग साधती प्राणायाम योगाभ्यासी मूळ वर्म श्वासोश्वासा करोनी सम सुषुम्ना मार्गे लल्लाटात द्विदल चक्र तै अद्भुत आणो नित्यात सोडिती तेथे ताची इष्टध्यान सुस्थिर हो निराहे पूर्ण ऐशा स्थितीस नामाभिधान धारण ऐसे असे पै ध्याता ध्येय आणि ध्यान द्विदल चक्री तुकेची जाण त्यांचे ठाई प्राणलीन हो निराहती नामशेष ध्यातृरूप अहंकार ध्यान इतकाची तया विचार शेष काय तो नाम मात्र गेली वासना रसातळा समीप येता स्वानंद धाम जीव पावे पै विश्राम उपाधी क्षालने उपरम होई तया अत्यंत इतके होता योग साधन दिव्य दृष्टी होय जाण इच्छा मात्रे सर्वत्र गमन शक्ती येईल जीवासी सकल सिद्धी येती हाता अखिल विश्वदृश्य तत्वता कळोनी येई त्रैलोक्य वार्ता एका ठाई वैसोनी इह चौके करतला मलक होती तया सहज देख परी आत्मसौख्य राहे शिल्लक तोवरी समाधी अपूर्ण इतके साधिले महायत्ने परी राहिले स्वानंद केणे सद्गुरु कृपा झाली आविण मजला थेट नच जाय एथवरी योगी बहुत येवो निमग होती कुंठित कित्येक सिद्धी योगे संतुष्ट होवो निवीरमती या स्थानी चित्ती धरोनी सिद्धी कामना अनाहुती करीती तद्ध्याना तयासी दुर्मिळ स्वानंद जाणा नाम पावती हटयोगी श्री सद्गुरुचा होता प्रसाद कळे द्विदल चक्रवेद सहस्रदली आनंद कंद गती सहज होयतै ध्याता ध्यान आणि देह त्रिपुटेंचे होऊनी ऐक्य ब्रह्मरंद्री प्रवेश निर्भय होऊ शके जीवात्मा सहस्रदल चक्री प्राप्त होताची विरोनी जाईद्वैत तादात्म्य होऊनी त्वरित ऐक्य होई जीव शिवा ऐशी जीवा अभिन्न स्थिती सद्गुरु कृपे लाभे निश्चिती परितयाची माघार शक्ती असे स्वाधीन योग्यांच्या जैसे गेले आरोहण त्याच मार्गे परावर्तन सावधपणे उतरती प्राण नाधरी धोका शरीरासी ब्रह्मतादात्म्य हीच कामना
धरोनी करती योग साधना, सद्गुरु कृपे पावती जाणा, म्हणती त्यांना राजयोगी. ऐसा हा समाधी योग, मुखेन वदवे अवघा सांग. परी तुझसी स्थूल भाग, केला निवेदन हरिभक्ता. हरिभक्त धरोनी गुरुचरण, म्हणे किती मी होऊ उत्तीर्ण. मी पतित तू पतित पावन, कैसे ज्ञान मज लागी. समाधी ज्ञान निवेदिले, परी मजसी काय वाहिले. साध्य तव कृपा वल्हे, तरी देह नौके वल्लविन. जरी असले पूर्वसंचित, तरी मज हा लाभ निश्चित. तव कृपा मजवरी बहुत, तरी तन्मणी पूर्ण आशा. आता पूर्व कथा मान, करी दयाळा संपूर्ण. नृसिंह स्वामीसी सद्गुरु कोण, भेटले ते सांगे पै. गुरु बोलती शिष्यासी, कथा पुढती सांगतो तुझसी. सद्गुरु शोधनी तत्पर विशेषी, नृसिंह स्वामी राहती पै. स्वामींनी निज योगाभ्यास, बराच साधिला होता खास. अनाहुतावनी द्विदलास, गती होती तयासी. परी द्विदल चक्रभेद, करोनी ब्रह्मरंध्री अभेद. प्रवेश करणे अप्रमाद, साध्य होईना तयासी. बहुत दिन झाले कष्टी, परी न होई सद्गुरु भेटी. त्या योगे चित्ती हिरमुष्टी, होऊन स्वस्थ बराहिले. इतक्या माझी नृसिंह मूर्ती, ऐकते झाले सद्गुरु कीर्ती. स्वामी समर्थ अक्कलकोटी, झाले असता अवतीर्ण. जे प्रत्यक्ष दत्तावतार, करावया दीनोद्धार. अवनीचा हरावया भार, प्रकट झाले बुद्धिपुरी. परिसोनिया ऐसी कीर्ती, तात्काळ निगते झाले यती. येऊनिया अक्कलकोटी, सद्गुरु दर्शना चालले. भंडार खाना नामे एक, ग्रह प्रसादा समीप देख. पै सद्गुरु मोहहारक, बैसले होते त्या समही. नृसिंह सरस्वती दारात, येताची सद्गुरु होऊनी सस्मित. म्हणू लागले श्लोक अकस्मित. गोविले जात योगवर्म, द्विदल चक्राचा भेद स्पष्ट. तैशीच ब्रह्मरंध्रा वाट, सहस्रदली प्रवेश थेट. सकल कूट उलगडले, नृसिंह चित्ती योग साखळी. होतीच सिद्ध सुनिर्मळी, परिशेवटीच्या दुव्याजवळी. बुद्धी न चाले तयांची, स्वामी समर्थ अंतर्ज्ञानी. हेतू यतीचा जाणो निझणी, मार्ग सुचविला श्लोकवचनी. वरी प्रेशिली कृपादृष्टी, सद्गुरु वचन कर्ण संपुटी. श्रीगंधाची प्रकाश पडला चित्ती, त्यात समर्थ कृपादृष्टी. दुवा बैसला एकाकी, तात्काळ लागली समाधी. शेष मावळली उपाधी, तदाज्ञता सच्चितानंदी. होऊन राहिली प्रहर एक, मग समाधी उतरोन. येती देहावरी जाण, तात्काळ धरोनी सद्गुरुचरण. करीती स्तुती प्रेम भावे, जय जय सद्गुरु स्वामी समर्था. तुम्हीच साक्षात ब्रह्मतत्वता, बहुत काल शोध करिता. आज पातलो श्रीचरणी, धन्य आदिता सुदिन. म्हणून देखिले सद्गुरुचरण, तात्काळ अनुग्रह करोनी पूर्ण. आत्मा रामा भेटविले, अनेक जन्म फिरत फिरत. झालो मानव जन्मी प्राप्त, देवे शुभेच्छा होऊन तरित. सेवेची लागलो उद्योगा, नाना स्थाने फिरोनिया. महत सेवा नित्य करोन, योग ज्ञान संपादन. इतकेच केले होते पै, तेणे झाले दिव्य नयन. सिद्धी सकल आल्या स्वाधीन, परी हेतू राहिला अपूर्ण. ब्रह्मा तदाकार वृत्तीचा, तोची गेला आज तडीस. समर्थे पुरविली माझी आस, आता जाऊनी आळंदीस. स्वस्थ बैसतो जरी आज्ञा, स्वामी समर्थे होऊनी प्रसन्न. दिदली आज्ञा जावया जाण, ऐसे सद्गुरूंचे महिमान. अगाध हसे हरिभक्ता, शिष्य म्हणे आनंद भारती. आनंदमसी झाला अति, ऐशी अमूल्य योग संपत्ती. लाभेर तो नर धन्य धन्य, जोवरी न मिळे मिष्टान्न. तोवरी साधे भक्ती भोजन, सद्गुरु कथा श्रवण लेखन. योग साधन हेची माझे, गुरु लीलामृत ग्रंथ. मनास स्फूर्ती देई दत्त, गुरुपदी वाही हरिभक्त. पंचदशाध्याया सद्भावे, श्री गुरु लीलामृते. आनंद भारती हरिभक्त संवादे, समाधी योग सारकथनं नाम. पंचदशोध्याय घोडहा. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. आता आपण याचा भावार्थ पाहणार आहोत. श्री ज्ञानदेवांच्या आळंदीमध्ये, जे पुण्याजवळ आहे,
श्री सरस्वती नामक सकल शास्त्र प्रवीण सत्पुरुष एक राहत होते. योग साधनेच्या प्राप्तीसह त्यांनी सर्व साधनांचा अभ्यास केला असला तरी पूर्णत्वाचा लाभ मिळवून देणारे सद्गुरू न भेटल्याने त्या शोधार्थ निघालेल्या त्यांची श्री स्वामी महाराजांशी भेट झाली आणि नृसिंह सरस्वती समोर येताच श्री स्वामींनी योग विद्येवरील स्पष्टीकरण करणारे श्लोक म्हणाव्यास सुरुवात केली आणि द्विदल चक्राचा भेद करून ब्रह्मरंध्राची वाट धरून सहस्र दलात प्रवेश कसा करायचा याचे गुह्य ज्ञान प्रकट करीन नरसिंह सरस्वतींसमोर कृपा दृष्टी टाकली. तशी नृसिंह सरस्वती यांची तात्काळ समाधी लागली. प्रहरभराने समाधी उतरल्यावर तसे सर्व शंकांचे निरसन झाल्यावर श्री नृसिंह सरस्वती यांनी सद्गुरूंचे चरण धरले. स्वामींची आज्ञा घेऊन ते आळंदीस परतले. या अध्यायामध्ये ग्रंथकर्ते जे विद्वांस आहेत यांनी सद्गुरू आनंद भारती महाराजांना समाधी योग निश्चित कोणता व तो कसा ओळखावा, मानव शरीर रचना कशी आहे, योग साधना कशी लावावी, प्राण आकर्षण कसे करायचे याच्या विषयी विचारले. त्यावर गुरूंनी त्यांच्या शंकेचे निरसन केले आहे. प्रत्यक्ष अनुभवाचा लाभ झाल्याने माणसाला लाभ प्राप्ती होते. आता आकाश, पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतांनी शरीर बनले. सर्व प्राणी मात्रांना मूळ आदिशक्तीने निर्माण केले. आपल्यासोबत सोहम हा ध्वनी निर्माण करून तिनेच ब्रह्म सगुण केले आणि नाद ब्रह्म बनवले. त्या आदिशक्तीने सगुणाकाशात मूलांश निर्मून परमाणू बनवले. अशी परमाणूंची सृष्टी बनलेली असली. तर वायू आकाश तत्वात जन्मला असला तरी आकाश आणि वायू भिन्न भिन्न आहेत. परमाणूस गतीस प्राप्त होऊन वायूचा वेग वाढला की अग्नितत्व दैदीप्यमान तेज प्रगट झाले है ना. आणि परमाणू एकत्र येऊन त्यांना जडत्व येताच ते घनदाट बनले आणि त्यातून जलतत्व निर्माण झाले. जलात परमाणूंची घनता वाढत गेली आणि जडत्वही वाढू लागले. तसे पृथ्वी तत्व निर्माण झाले आणि पंचतत्वाचे मिश्रण होऊन सृष्टी निर्माण झाली. शेवटी आता चरजीवांना ज्ञान देऊन माया मोह भ्रमात गुंतवल्याचा उल्लेख आहे. नरजन्मामध्ये जन्म मरणाच्या फेऱ्यातून निरंतर सद्विचार करून मुक्त होता येते असं इथं सांगितलेलं आहे. या अध्यायामध्ये योग साधन आणि त्यांची अष्टयांगे यातून समाधी स्थितीत कसे पोचता येईल याचा विषय सांगितला आहे. आता सुषुम्नावस्था, स्वप्नावस्था, जागृती अवस्था याची लक्षणं पण या अध्यायात सांगितलेली आहेत. समाधी योगाची साधना सद्गुरूंच्या कृपे वाचून होणे अशक्य आहे हे पण याच्यात सांगितलेले आहे. म्हणजे सद्गुरू किती महत्वाचे आहेत. ध्यान, ध्याता, ध्यान आणि ध्येय त्रिपुटी ध्याता, ध्यान आणि ध्येय त्रिपुटींचे होऊनी ऐक्य ब्रह्मरंध्री प्रवेश निर्भय होऊ शके जिमात्मा. ध्यान, ध्येय आणि द्विदलाचा भेद जाणून घ्यायला सद्गुरू कृपाच असली पाहिजे. अशी कृपा झाली की जीवाशिवाचे द्वैत विसरून जातात. जीव परमेश्वरमय बनतो, तादात्म्य पावतो. मनात ब्रह्मतादात्म्याची कामना ठेवून साधना करणारे योगी सद्गुरू कृपेनेच राजयोगी बनतात. आणि अशा उदाहरणांचा दाखला देत सद्गुरू आनंद भारती महाराजांनी या अध्यायामध्ये ग्रंथकर्त्यास समाधी योग याविषयी स्थूलपणे सांगितलेला आहे. येथे समाधी योग सार कथन नामक 15वा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.